मुंब्रा पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्री आणि सेवन प्रकरणी दोघांना अटक करण्यासाठी सापळा रचत 27,21,77,750 रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला। मध्य प्रदेशात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे। अटकेत असलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। ठाण्यात मुंब्रा येथे अंमली पदार्थ विक्रीस येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार आणि गणेश जाधव यांच्या पथकानं कारवाई करून बिलाल रुग्णालयाजवळ बासू सय्यद याला 23.5 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रोन म्हणजेच MD हा अंमली पदार्थ जप्त केला। त्याची चौकशी केली असता मध्य प्रदेशातील दोघे जण पुन्हा एकदा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी संशयित रामसिंग गुज्जर आणि कैलास बलई या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्यांनी हा अंमली पदार्थ मध्य प्रदेशातील दोघांकडून घेतल्याचं यावेळी उघडकीस आलं। पोलिसांच्या पथकानं थेट मध्य प्रदेश गाठून मनोहर गुर्जर आणि राजू मंसुरी या 2 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून तब्बल 9 किलो 956 ग्रॅम वजनाचा MD जप्त केला। या प्रकरणात पोलिसांनी एकूण 13 किलो 629.5 ग्रॅम वजनाचा 27,21,77,750 रुपयांचा MD हा अंमली पदार्थ जप्त केला आहे आणि 5ही जणांना पोलिसांनी अटक केली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।